क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज एक IPLची अजून एक मॅच झाली आत्ता जस्ट. राजस्थान रॉयल्स वर्सेस लखनऊची टीम वीक आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये वीक वाटते मला तर. आधीपासूनच एक दोन मॅच जिंकले ते लकीली. प्लेयर आहेत चांगले पण माहिती नाही, म्हणजे ही टीम वाटत नाही कधी काय सुपर 4मध्ये वगैरे येईल अशी टीम. आज आर आरने स्कोअर कमी केलेला कारण पिच फास्ट बॉलिंगसाठी खूप हेल्पफुल होतं. बाउन्स होता, थोडं सीम पण होत होतं. स्पिनरचे पण चांगले बॉल टर्न नाही होत होते पण स्लो पिच होतं, मारायला तेवढं इझी नव्हतं. आज वैभव सूर्यवंशीने आपल्या लाईफची पहिली मेडन ओव्हर खेळला आणि आऊट झाला. मोहसिन खानने त्याला पहिले 5 डॉट बॉल टाकले, 6व्या बॉलवर आऊट झाला तो. तर हे सुद्धा बघायला मिळतं कधी कधी. एवढा काय बोलतात फास्ट प्लेयर, पहिल्याच बॉलला 6 मारणारा वगैरे वगैरे, 6-4 शिवाय डील नाही करत तो, जो आज मेडन ओव्हर खेळला आणि आऊट झाला. पार्ट आहे क्रिकेटचा, गेमचा एक. होतं कधी कधी असे दिवस पण येतात. सगळंच आपल्या मनाप्रमाणे किंवा जसं आपल्याला पाहिजे तसे होत नाही. तर सूर्यवंशीसाठी पण एक लेसन होता हा, की लाईफ एवढी इझी नसते. म्हणजे त्याच्यासाठी क्रिकेट त्याला पण माहिती आहे इझी नाही आहे. तो पण मेहनत करूनच पोचला इथपर्यंत. वयाच्या मला वाटतं 9व्या का 10व्या वर्षापासून तो क्रिकेट खेळतो आहे. ते त्याची एक मेहनत, डेडिकेशन वगैरे आहे म्हणूनच तर तो इथपर्यंत पोचला आहे आज एवढ्या कमी वयात. तर हे पण शिकण्यासारखं आहे, त्याला तो शिकलाच असेल याच्यातूनच. याची रवींद्र जडेजा आणि छोटी जी पार्टनरशिप झाली 20 रनचे, रियान परागचे जो परत पेरेराचे होते, त्यांच्यामुळे RR 168 काय 160पर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर स्कोअर थोडा कमी वाटत होता की लखनौ जायंट्स करेल, पण लखनौ जायंट्स एवढा छोटा स्कोअर पण चेस करू शकले नाही. त्यांचे पहिले 4 विकेट जे मेन बॅट्समन ते धडाधड आऊट झाले. मिचेल मार्श आज खेळला, स्लो 50 होती त्याची, पण तो जोपर्यंत होता तेव्हा एक चान्स होता ह्या लोकांना, लखनौला, की जिंकू शकतात. आणि 30 बॉल 60 पाहिजे होते, त्याच्यानंतरच वाटतं तो आऊट झाला. तर त्यांनी 50 केले, पण त्याच्याबरोबरचा पार्टनर विष्णूही रनआउट झाला 0वर. पंत कॅप्टन खूप खराब फॉर्म आहे, तो 0वर आऊट झाला. मार्करम 0वर आऊट झाला. आर्चरने काय बॉलिंग टाकली आज. स्पेल जो ओपनिंग स्पेल होता आर्चरचा, बोला जवाब. आर्चर आणि नांद्रे बर्गर दोघांनी पण जो ओपनिंग स्पेल टाकला ना, एक नंबर. फास्ट स्पीडी एकदम मस्त बॉल असला करून जात होता ना, प्लेयरला हलायला नाही मिळालं. त्याच्यानंतर ह्यांनी थोडी पार्टनरशिप केली, मिचेल मार्श आणि काय त्याचं नाव काय रे, पुरणचा पण फॉर्म खराब नव्हता त्याने केली, पण पुरण पण 20 का 19 रन बॉल करून शेवटी जडेच्या बॉलिंगला आऊट झाला तो. त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर आला तो हिम्मत सिंग, एक 6 वगैरे मारला, पण तो पण काय जास्त तो पण आऊट झाला. विष्णूंनी बोल्ड केला त्याला. त्याच्यानंतर शेवटचे त्यांचा जो होप्स होता मुकुल चौधरी, जो एक मॅच त्यांनी जिंकवली होती त्यांनीच 50+ रन करून. मिचेल मार्श आऊट झाला, त्याच्या पुढच्या ओव्हरला तो पण आऊट झाला आणि तेच त्यांची चेस संपली आणि 118 का 19वर ऑल आऊट झाले. आर्चरने 3 विकेट घेतले, नांद्रे बर्गरने 2 घेतले, जडेजाने 1 घेतला, बिश्नोईने देखील 1 घेतला, ब्रिजेशने 2 घेतले. तर टोटल बॉलिंग परफॉर्मन्स चांगला होता आहे ओव्हरऑल या लोकांचा. RRचा एवढी कमी टोटल असून पण त्याला डिपेंड करू शकले, तर गुड बॉलिंग परफॉर्म आणि फिल्डिंग. आणि आज कॅप्टनशिप याची रियान परागची खूपच चांगली, मला खूप इम्प्रेस करते त्याची कॅप्टनशिप. आणि कॅचिंग, फिल्डिंग वगैरे, बॉलिंग डिसिजन वगैरे त्याचे छान असतात. फक्त एकच सध्या त्याच्या अगेन्स्ट जाते गोष्ट म्हणजे त्याचं बॅटिंग फॉर्म. त्याचं बॅटिंग फॉर्म खराब आहे, पण तरीसुद्धा तो सेल्फिश खेळत नाही स्वतःसाठी, म्हणजे खेळताना दिसला नाही की
की चला बॅटिंग फॉर्म एवढा खराब आहे तर आज चान्स होता, हळूहळू करून 50 बॉलात 50, 40 बॉलात 50, असं नाही. त्यांनी 18-19 बॉलात 20 केले होते आणि तो मारायला गेला, एक बॉल फ्लिक करायला गेला, चांगला टाईम नाही झाला तेवढा आणि बाउंड्रीवर आऊट झाला. तर इंटेंट चांगलं आहे त्याचं, पण त्याला एक मोठ्या इनिंगची गरज आहे, 50ची एक गरज आहे त्याला. बाकी त्याची बॅटिंग, बॉलिंगची म्हणजे कॅप्टनशिप, फिल्डिंग दोन्ही 2-3 कॅच घेतल्या आहेत त्याने, सुंदर कॅच घेतल्या. आणि जे बॉलिंग चेंजेस वगैरे, बरं तो बॉलरला नांद्रे बर्गलला तो स्पष्ट कळत होतं की तो त्याला सांगत होता की बॉल मतलब पेस कमी कर, तुझ्या जी रेग्युलर पेस आहे 130+ किंवा 140 ते टाकू नको. त्यांनी सर्व बॉल 120-122च्या आसपास टाकला आहे. त्यात स्लो बॉलवर मिचेल मार्शला त्याने आऊट केलं. तर तो स्ट्रिक्टली ते सांगत होता त्याला. तर हे जे चेंजेस फिल्डिंग प्लेसिंग वगैरे ते खूप सॉलिड करतो. उलट आहे रिषभ पंतचं, उलट आहे त्याचं कॅप्टनशिप पण तेवढी चांगली होत नाही, बॅटिंग फॉर्म पण खूप खराब आहे. त्यांची टीमची बॉलिंग त्यातली त्यात ठीक आहे, पण बॅटिंग अजिबातच कोणच. गेल्या वर्षी तरी मिचेल मार्श चांगली ओपनिंग स्टँड करून देत होते. रिषभ पंतने सुद्धा गेल्या वर्षी एक 100 केली होती. आयुष बदोनीचं ठीकठाक फॉर्म होता. आयुष बदोनी तसे ह्या यायला पण केले, पण एवढं पाहिजे तसं फॉर्म कोणाचाच नाही याच्यावर. मेन पुरण गेल्या वर्षी पण काय खेळला होता, यावर्षी अजिबात. त्याची मला वाटतं 20च्या वर हायस्ट नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे LSG खूप वाईट परिस्थिती दिसते. आज त्यांचे फ्रँचायझी मालक दिसले नाही कुठे, नाहीतर त्या माणसाचा नेहमी चेहरा उखडलेला असतो जेव्हा टीम त्याची परफॉर्मन्स करत असते, किंवा काहीतरी मग ते प्लेयर लोकांबरोबर आर्ग्युमेंट आणि मग खूप उलटसुलट बातम्या येतात. त्याच्यापेक्षा मी तर म्हणेन फ्रँचायझीनी सुरुवातीच्या मॅचेस तरी यायला नाही पाहिजे ग्राउंडवर, नाहीतर आपल्या शेवटच्या जर त्यांची टीम प्लेऑफमध्ये जात असेल तर त्या मॅचला अटेंड. आणि काय सुरुवातीच्या मॅच तिकडे येऊन अटेंड काय ते लोक ना प्लेयरला काय बूस्ट करतात किंवा काय, उलटं ते लोक डाऊन, म्हणजे अशा ह्याच्यासारखे जे फ्रँचायझी कोण असतील तर सगळ्यांसमोर ओरडणं किंवा डिसरिस्पेक्ट करणं, म्हणजे बॉडी लँग्वेजवरून बोलताना तरी तसंच वाटतं. आता ॲक्च्युअल काय बोलणं होत असेल त्यांचं त्यांना माहिती, पण कळतं ते. आता ह्यांचे पण पंजाबचे येते ब्रिटिश जनता, दुसरे पण आहेत कोण ओनर, ते पण येतात. KKRचे कधी कधी असतात, MIचे असतात, ते SRHचे असतात, पण त्या लोकांकडून कधी असं एवढं दिसलं नाही प्लेयर लोकांबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशी थोडे म्हणजे काय बोलतात त्याला उलट तपासणी करताना वगैरे असं दिसत नाही. तर असं नसायला पाहिजे, कारण हारण्यासाठी कुठलाच प्लेयर आणि कुठलीच टीम खेळत असतात तर काय चांगलं. कधी कधी त्यांचं फॉर्म खराब असतो, दिवस खराब असतो, टीम कॉम्बिनेशन नीट होत नाही, त्यामुळे ती टीम थोडी स्ट्रगल करताना दिसते, पण जाणून बुजून कोण हरवण्यासाठी खेळत नसतात. आणि तुम्ही फ्रँचायझी यायला म्हणून तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट नाही ना की तुम्ही त्या प्लेयर लोकांना जाऊन बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कशी करायची हे शिकवाल. तर फ्रँचायझी तर तुमचं काम आहे की टीममध्ये चांगले प्लेयर सिलेक्ट करायचे किंवा घेणं वगैरे, चांगले कोचेस वगैरे हायर करणं, हे तुमचं काम आहे. बाकी पुढचं काम तुमचं काम नाही. जाऊ दे, चला असो ते. तर ओव्हरऑल आज RR जिंकली मॅच, आणि त्याला पण गेल्या वाटतं 2 मॅच हरले होते. ते स्टार्ट चांगली मिळालेली त्यांना, 2 मॅच जिंकले 2 हरले वगैरे असं होतं. आज पुन्हा जिंकले चांगले. LSGला खूपच इम्प्रूव्ह करावं लागेल गेम, तर ते पुढे कुठे येऊ शकतील, नाही तर ते खालीच जाणार. RR जिंकणं गरजेचं होतं, बरं झालं जिंकले ते, म्हणजे माझ्या ह्याने तरी पुढच्या टुर्नामेंट चांगल्या मॅचेस होतील, म्हणजे जेणेकरून. आणि ह्यांना आता एक जे काय RRची पुढे कुठे मॅच असेल तर ते जरा बॅटिंग पिच मिळून वैभव सूर्यवंशीची बॅटिंग केली, 2-3 इनिंग्स बघायला नाही मिळाले चांगली बऱ्यापैकी. आणि तुम्ही उद्या मॅच आहे माझी आवडती टीम चेन्नई वर्सेस माझी लोकल टीम मुंबई. तर मी दोघांना सपोर्ट करीत जो चांगला खेळेल ती मॅच नेहमीच असतं, पण तरीसुद्धा चेन्नईचे थोडं आहे काही गोष्टीमध्ये वीक पॉईंट्स आहेत, तरीसुद्धा MIची जरा स्ट्रॉंग दिसते. आणि MIचं गेल्या मॅचमध्ये जो काय बॉलर आणि बॅट्समॅनला फॉर्म मिळाला आहे तो MIसाठी प्लस पॉईंट आहे.
मॅच चांगली होईल असं वाटतंय, बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा, हेल्दी राहा. बाय बाय.